30 दिवसात तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता, पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये ग्रामर शिकलोय, वोकॅब्युलरीज पाठ केलोय, बऱ्याच गोष्टी केलोय, पण जर प्रश्न विचारला टेल मी अबाउट युअरसेल्फ, तर आपल्याला शब्दच नाही आठवत. आपण ब्लँक होतो आणि आपल्याला मराठीत सगळे विचार चालू होतात. असंच जर तुमच्यासोबत होत असेल तर हा तुमचाच एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये, हा हजारो विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. तर यासाठीच आपण घेऊन येत आहोत स्पोकन इंग्लिश कोर्स, जो 30 दिवसासाठी असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला फक्त ग्रामरच नाही शिकवणार आहे किंवा नुसतंच ग्रामर पाठ करायचं अजिबात नाही. आपण प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत, जेणेकरून तुम्ही फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडंटली बोलाल. 2013 पासून आजपर्यंत 60,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ट्रेन केलेले आहेत, जसे की हाऊसवाईफ, प्रोफेशनल, स्टुडंट्स, असे बरेच जण आहेत आणि आता ते सक्सेसफुल आहेत. आणि तीच पद्धत, तीच प्रॅक्टिकल पद्धत आपण यूट्यूबवरती फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स घेऊन आलो आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इंग्लिश स्पीकिंग जर्नीला सुरुवात करा. आणि आजच्या या पहिल्या लेसन मध्ये आपण शिकणार आहोत ग्रीटिंग्स कसे करायला पाहिजेत, म्हणजेच की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग कधी बोलायचं, हाऊ टू इंट्रोड्यूस अवरसेल्फ, म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तीच आपण सुरुवातीला घेणार आहोत. तर चला सुरू करू. इंटरव्ह्यू असो किंवा कुठेही असो, सगळ्यात पहिला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे टेल मी अबाउट युअरसेल्फ. मग हाऊ यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ, मग तुम्ही तुमच्याबद्दल कसं इंट्रोड्यूस देताय बरं, कसं तुमच्याबद्दल माहिती सांगताय, ते सगळ्यात महत्वाचं असतं. तो तुमचा इम्पॅक्ट लास्ट पर्यंत पडत असतो. कारण जसं तुम्ही इंट्रोडक्शन देता त्याच्यात तुम्ही संपूर्ण तुमच्याबद्दल माहिती सांगता. त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो इतका महत्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत असताना तर त्याची पहिली पायरी म्हणजे हे इंट्रोडक्शन. मग आता इंट्रोडक्शन कसं द्यायचं बरं, चला स्टार्ट करू. बघा, जसं की पहिलं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, पहिलं हे विश करायला पाहिजे. मग हे ग्रीटिंग्स कधी करणार बरं, गुड मॉर्निंग कधी ते कधी विश करतो तुम्ही सांगा बरं. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग, मग गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मग जे आहे रात्री सपोज 10 वाजता आपण भेटलो किंवा 11 वाजता भेटलो, भेटल्या भेटल्या काय म्हणणार, गुड नाईट. ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. चला तर मग पाहू, जसं की ग्रीटिंग्स कधी करायचे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुड मॉर्निंग. मग हा तर पहिला बेसिक झाला. तर तुम्ही म्हणाल सर हे तर आम्हाला माहितीच आहे आणि हे तुम्हीच आम्हाला शिकवायला लागलाय. एक लक्षात ठेवा, हे बेसिक आहे. जितकं बेसिक पासून तुम्ही शिकाल तितकं तुमचं इंग्लिश परफेक्ट होईल. कारण जर पळत असताना शूज मध्ये एक छोटासा जर स्टोन किंवा काही खडा असेल, जास्त लांब पळू शकणार नाही. का माहितीये का, तो टोचत राहतो. अशाच काही बेसिक कन्सेप्ट असतात ज्या खूप महत्वाच्या असतात. तर मग गुड मॉर्निंग कधी ते कधी विश करणार. गुड मॉर्निंग जे आहे ते 12 AM, म्हणजे काय, रात्रीचे, मध्यरात्रीचे 12 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत, दुपारचे 12 वाजेपर्यंत, म्हणजेच काय की 11:59 किंवा 12 PM, तुमच्या इझी अंडरस्टँडिंग साठी 12 PM पकडा, म्हणजे रात्री 12 ते दुपारची 12 वाजेपर्यंत आपण गुड मॉर्निंग म्हणणार. हे कधी म्हणणार बरं, भेटल्या भेटल्या म्हणणार. तर मग गुड आफ्टरनून कधी म्हणणार बरं, गुड आफ्टरनून 12 PM टू 4 PM, म्हणजे 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत, सायंकाळचे 4 वाजेपर्यंत कधीही आपण भेटलो तर त्यावेळेस आपण विश करायचं गुड आफ्टरनून. मग गुड इव्हनिंग कधी येणार बरं, गुड इव्हनिंग बरेच लोक काय म्हणतात माहितीये का, सर 8 वाजेपर्यंत भेटलो तर आपण गुड इव्हनिंग म्हणणार. मग 9 वाजता काय बोलणार बरं, गुड नाईट. दॅट इज रॉंग. बघा लक्षात घ्या, हे जे गुड इव्हनिंग आहे ते 4 PM टू मध्यरात्रीचे 12 वाजेपर्यंत, 12 AM, म्हणजे 4 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत कधीही आपण भेटत असो. भले आपण 11:30 जरी रात्री भेटलो तरी भेटल्या भेटल्या आपल्याला गुड इव्हनिंगच विश करायचं आहे. कारण हे झाले ग्रीटिंग्स. आणि गुड नाईट जे आहे ते आपण भेटल्या भेटल्या म्हणतो, दॅट इज रॉंग. हे सगळं चुकीचं आहे. मग हॅव अ गुड डे, गुड नाईट कधी म्हणायचं बरं, हॅव अ गुड डे जे आहे ते 12 AM टू 6 PM,
म्हणजे 6 वाजेपर्यंत जर का आपण रात्रीचे 12 ते 6 वाजेपर्यंत आपण निघत असेल आणि आपण जात असेल त्यावेळी म्हणायचं हॅव अ गुड डे, हॅव अ नाईस डे, हॅव अ रॉकिंग डे. आता हे गुड नाईट कधी म्हणतो बरं? 6 वाजल्यापासून 6 PM टू 12 AM म्हणजे मध्यरात्रीचे 12 वाजेपर्यंत आपण जात असेल तर आपण म्हणणार हॅव अ गुड नाईट. मग बघा लक्षात घ्या, ह्याच्यात पण काही रूल्स आहेत. म्हणजे 5 वाजल्यापासून संध्याकाळचे 5 वाजल्यापासून आपण भेटणारच नाही आहोत, तर त्यावेळेस ही काही ठिकाणी म्हटलं जातं जसं की हॅव अ गुड नाईट. आता ह्या सगळ्या झाल्या ग्रीटिंग्स. जसं की आपण शिकलेलो आहोत की हे खूप महत्वाचं आहे. मग कोणीही तुम्हाला सांगितलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, मग सगळ्यात पहिला हे ग्रीटिंग्स आलं पाहिजे, कारण की हे सगळ्यात महत्वाचं असतं. पण आता डायरेक्टली आपण इंट्रोडक्शन नाही बघणार. बघा, इंट्रोडक्शन इज व्हेरी इझी. एकदा जर तुम्ही हे पाठांतर केलं तर सगळ्यात महत्वाचं आहे आणि इझी आहे, तुम्ही सहज द्याल. पण इंट्रोडक्शन पेक्षा महत्वाचं असतं ती म्हणजे आपली बॉडी लँग्वेज. जसं की जर इमॅजिन करूया की मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगालोय की हॅलो माय नेम इज महेश शिंदे. इफेक्टिव्ह नाही वाटणार. का नाही वाटणार? कारण की माझं आय कॉन्टॅक्ट नाही, माझं बॉडी लँग्वेज तशी नाहीये. मग बॉडी लँग्वेज असावी कशी? आपल्याला बराच असा प्रॉब्लेम येतो, कन्फ्युजन होतं की सर असावी कशी. तर सांगतो. फॉर एन एक्झाम्पल, बॉडी लँग्वेज जी आहे जर आपली निगेटिव्ह असेल तर ऑडियन्स तुमचा ऐकणार नाही, तुमच्यावरती ट्रस्ट नाही करणार, तुमच्यावरती फोकस नाही करणार. मग सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी तुम्ही सगळ्यांच्या समोर असाल, लक्षात घ्या, तर आपली जी हँड्स जे आहेत, हँड जेस्चर जे आहेत ते आपली एल शेपची झाली पाहिजे. मग ह्या झाल्या मुद्राज. मुद्राज म्हणजे काय? तुम्ही असं करू शकता, असं करू शकता, असं करू शकता, पण कंटिन्यू असंच नाही करायचंय. जर इंट्रोडक्शन देत असताना तुम्हाला कंटिन्यू असंच नाही करायचंय. बघा लक्षात घ्या, इंट्रोडक्शन देत असताना पहिला एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहिला डीप ब्रीथ इन घ्यायचं, ब्रीथ आउट, इनहेल, एक्सेल. हे कधी करायचंय? ज्यावेळी तुम्हाला भीती वाटत असेल त्यावेळेस करायचंय. लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही इंट्रोडक्शन देत असाल त्यावेळेस एक छोटीशी स्माइल, येत नाही त्यावेळेस स्माइल, पण जबरदस्ती आणावी लागेल. मग इंट्रोडक्शन देत असताना एक स्माइल घ्यायची आहे, आपले हँड जेस्चर्स, आणि बोलते वेळेस काय म्हणायचं आहे? हॅलो एव्हरीवन. म्हणजे आपली बॉडी बोलली पाहिजे, आपले हँड जे आहेत ना ते हात बोलले पाहिजेत. मग जास्त खूपच करून पण नाही चालणार, कारण का ते ऑड वाटणार. आपण मराठीत बोलताना कसं बॉडी लँग्वेज वापरतो, एक्झॅक्टली तशीच वापरायची. सगळ्यात पहिला आपल्याला विश करायचं आहे, जसं की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. जर आपल्या समोर एकटा व्यक्ती असेल तर गुड मॉर्निंग मॅम किंवा गुड मॉर्निंग सर. आपल्या समोर 2 जण असतील तर गुड मॉर्निंग मॅम अँड सर. हे आपल्याला म्हटलं पाहिजे. ओके. आता हे म्हटल्यानंतर तुमचं इंट्रोडक्शन स्टार्ट करा. जसं की माय नेम इज महेश शिंदे. मग इथे तुमचं नाव घाला, तुमचं नाव ऍड करा. माय नेम इज महेश शिंदे, आय एम बेसिकली फ्रॉम कोल्हापूर. म्हणजे तुम्ही कुठले आहात प्रॉपर, बेसिकली म्हणजे मूळचे कुठून आहात तुम्ही. मग आय एम बेसिकली फ्रॉम कोल्हापूर, आय एम बेसिकली फ्रॉम पुणे, आय एम बेसिकली फ्रॉम मुंबई. म्हणजे तुम्ही जिथून आहात तिथलं ऍड करा लोकेशन. याच्यानंतर आय हॅव डन आणि कम्प्लिटेड हे दोन्हीही वापरायचे नाहीत. काय आहे, डन म्हणजे पण पूर्ण झालेलं आहे, कम्प्लिटेड म्हणजे पण पूर्ण झालेलं आहे. मग दोन्ही पैकी कोणतं तरी वापरू शकता. जसं की आय हॅव डन माय MBA, म्हणजेच काय की माझे MBA झाले. मग तुमचं एज्युकेशन काय झाले बरं? MBA झाले, BEd झाले, DEd झाले, जे इंजिनिअरिंग झाले, जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचंय. म्हणजे काय? आय हॅव डन MBA इन. मग आता इन म्हणजे काय? इयर, कोणत्या साली तुमचं एज्युकेशन झालेलं आहे. म्हणजेच काय की इन 2005, 2010, 2015, 2020. हे झालं, तुम्ही कंप्लीट केलेलं आहे, झालेलं आहे. मग तुम्ही इयर सांगितलंय. बघा लक्षात घ्या, जर तुम्ही कुठे काम करत असाल तर मग तुम्हाला काय सांगायचंय? नाव आय एम वर्किंग इन. मग तुम्ही कुठे काम करताय? नाव आय एम वर्किंग इन XYZ कंपनी. कुठलीही कंपनी असेल. मग ऍज अ काय करताय? ऍज अ टीचर किंवा ऍज अन इंजिनियर, जे काही तुमचं प्रोफेशन आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. मग तुम्हाला माहित आहे अ आणि अँड कधी वापरायचं असतं? शॉर्ट मध्ये सांगतो. अँड जे आहे ते AEIOU ह्याचे ज्यावेळी साऊंड येतात, म्हणजे ह्याचे ज्यावेळी उच्चार येतात त्यावेळेस अँड वापरायचं. एवढंच डोक्यात ठेवा.
सी, आता तुम्ही नाव आय एम वर्किंग इन जे काय आहे, किंवा जर तुम्ही शिकत असाल तर नाव आय एम स्टडिंग इन जे काही शिकत असाल ते तुम्ही मेन्शन करू शकता. जसं की नाव आय एम वर्किंग इन ईगल ॲज अ टीचर, हे किंवा तुम्ही जे प्रोफेशन आहे ते तुम्ही इथे यूज करू शकता. बर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे काही प्रोजेक्ट झालेले असतील किंवा काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. जसं की आय हॅव एक्सपिरियन्स इन टीचिंग लास्ट 10 years, म्हणजे असे काही एक्सपिरियन्सेस तुम्ही शेअर करू शकता. नाव नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कमिंग टू माय फॅमिली बॅकग्राऊंड. म्हणजे काय बरं, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड कडे. मग बघा हा, माय फॅमिली कन्सिस्ट, माझ्या फॅमिली कन्सिस्ट, कन्सिस्ट म्हणजे मेंबर्स, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, माय फॅमिली कन्सिस्ट 4, म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये 4 आहेत. किती लोक आहेत? 4, इन्क्लुडिंग मी, मला पकडून 4 जण आहेत. तसं तुमच्या फॅमिली मेंबर मध्ये किती लोक आहेत तसं तुम्ही मेन्शन करू शकता. तुमचं फादर, माय फादर इज, मग तुमच्या वडिलांचं प्रोफेशन सांगायचंय. लक्षात ठेवा, जर तुम्ही मॅरिड असाल तर हे गरजेचं नाही, हे बेसिक इंट्रोडक्शन आहे. ओके, माय फादर इज, मग तुमच्या वडिलांचं प्रोफेशन काय आहे? माय मदर इज, तुमच्या मम्मीचं प्रोफेशन काय आहे? तुमच्या आईचं प्रोफेशन काय आहे? माय एल्डर ब्रदर, एल्डर म्हणजे आपण काय म्हणतो बरं, मोठा भाऊ. मग मोठा भाऊला आपण काय म्हणणार? बिग ब्रदर. असे बरेच जण मिस्टेक्स करतात. मग हे बिग नाही म्हणायचं, एल्डर ब्रदर म्हणायचं. मग माझं एल्डर ब्रदर काय आहे किंवा एल्डर सिस्टर, तुमचा भाऊ किंवा बहीण जर का असेल, एक एकच असेल तर माय एल्डर ब्रदर इज किंवा माय एल्डर सिस्टर इज असं करू शकता. जर जास्त असतील तर माय एल्डर ब्रदर्स आर. का बरं आर का आलं? कारण की प्ल्युरल आहे. आता प्ल्युरल म्हणजे काय बरं? अनेक वचन. जर अनेक वचन असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपण आर वापरणार. आणि सिंग्युलर असेल, सिंग्युलर म्हणजे काय बरं? एक वचन. तर एक सिंग्युलर असेल तर त्यावेळेस आपण इज वापरणार. एवढंच डोक्यात ठेवा. तर जसं की आर कधी वापरायचं, इज कधी वापरायचं आणि ऍम कधी वापरायचं, जर ह्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर ह्याच्या नंतरचा व्हिडिओ तोच आहे जो डिटेलमध्ये तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. नाव फोकस हिअर. जसं की माय एल्डर ब्रदर और एल्डर सिस्टर हेच बोलून झालं तर तुम्ही त्यांचं प्रोफेशन सांगू शकता. नो माय यंगर, यंगर म्हणजे काय? छोटा. मग स्मॉल ब्रदर असं कधीच म्हणायचं नाही. माय स्मॉल ब्रदर, माय स्मॉल सिस्टर, हे बिलकुल चुकीचं आहे. मग काय करायचं? माय यंगर ब्रदर इज, एकटाच असेल तर सेम रूल, माय यंगर ब्रदर इज. मग तुमची छोटी बहीण आहे ती काय करते किंवा छोटा भाऊ आहे तो काय करतो हे तुम्हाला मेन्शन करायचंय. जसं की माय यंगर ब्रदर इज स्टुडंट, म्हणजे माझा छोटा भाऊ स्टुडंट आहे. माय यंगर सिस्टर इज स्टुडंट. जे काय असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर इथे तुम्ही आर यूज करायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट इज माय स्ट्रेंथ इज. ओके, म्हणजे तुमच्यातली स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे तुमच्यात ताकद काय किंवा तुमच्यात असं युनिक गोष्ट काय आहे ती तुम्हाला इथे मेन्शन करायची. जसं की माय स्ट्रेंथ इज आय एम हार्ड वर्किंग, हे सगळे झाले जुने. आता तुम्ही तुमची स्ट्रेंथ रिअल असावी, कधीही इथं फेक नसावी. ओके, माय विकनेस इज. मग आता नेक्स्ट पॉइंट आहे माय विकनेस इज. मग तुमचा विकनेस काय आहे बरं? मला खूप आळस येतो, मला असं टीव्ही बघायला खूप आवडतं, मला काम करताना झोपच येते, असं जर सांगितलं तर ते जिंदगीत कधी घेणार नाहीत. मग करायचं काय? तुमचा विकनेस असा असावा जो समोरच्याला व्हॅल्युएबल असावा, जो समोरच्याला पॉझिटिव्ह असावा. असेच विकनेसेस आपल्याला सांगायचे आहेत. नाउ नेक्स्ट कमिंग टू माय हॉबीज. माझ्या हॉबीज काय आहेत, म्हणजे माझ्या छंद काय आहेत? माय कमिंग टू माय हॉबीज, बघा लक्षात घ्या, जर का 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॉबीज असतील, फक्त जर एकच आहे की मला फक्त ट्रॅव्हलिंग आवडतं, असे पण काय आहेत? सर मला फक्त वाचायलाच आवडतं, सर मला फक्त ड्रायव्हिंग करायलाच आवडतं, सर मला फक्त टीव्ही बघायलाच आवडतं. लक्षात घ्या, जर का तुमची एकच हॉबी असेल तर तुम्हाला माय हॉबी इज म्हणायचंय. म्हणजे काय? माय हॉबी इज ट्रॅव्हलिंग, माय हॉबी इज वॉचिंग टीव्ही, माय हॉबी इज प्लेइंग क्रिकेट. एकच आहे ना. म्हणून जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर काय वापरणार बरं? माय हॉबीज आर. मग इथं आर का आलं? कारण की प्लुरल आहे. मग माय हॉबीज आर,
मग तुमच्या हॉबीज कोणत्या कोणत्या आहेत? माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट ॲज वेल एज वॉकिंग. माय हॉबीज आर ट्रॅव्हलिंग अँड लिसनिंग टू म्युझिक. किंवा जे काही तुमचे हॉबीज असतील ते तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत, राईट? आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटी एवढंच इंट्रोडक्शन झालेलं नाही, लास्टला आपल्याला हे म्हणायलाच पाहिजे, थँक्यू फॉर अलाविंग मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. हे कंपल्सरी थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. आता तुमची वेळ आहे. जसं की तुम्ही लक्षात घेतलाच असाल की आपण हे सगळं बघितलं, पण जर ह्याचं इम्प्लिमेंटेशन नाही केलं तर ह्याचा अर्थ काहीही नाही. म्हणून इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे, ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला आजपासूनच ऍक्शन्स घ्यावी लागेल. मग तुम्हाला काय करायचं? मग तुमच्यासाठी काही होमवर्क आहे. म्हणजे काय? तुम्हाला 5 वेळेस गुड मॉर्निंग 5 लोकांना म्हणायचंय. जसं की भेटल्यानंतर गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हनिंग, जे काही वेळ असेल त्या वेळेत जाऊन आपल्याला विश करायचं. प्रत्येक 5-5 नवीन लोक असायला पाहिजे. तुमचं जे सेल्फ इंट्रोडक्शन आहे तर ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहा. तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन संपूर्ण लिहा. आता काय करायचंय? तुम्हाला आरशासमोर उभं राहायचंय आणि आरशासमोर उभं राहून 3 वेळेस तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्यायचंय. तुम्ही विश करा, तुम्ही स्वतःलाच विश करा, तुम्ही स्वतःच इंट्रोडक्शन द्या, जेणेकरून तुम्हाला तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. आणि जर ह्याचे सगळे PDF पाहिजे असेल, नोट्स पाहिजे असतील आणि जर प्रॅक्टिस करायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही क्लिक करून चेक करू शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण मिळेल. पुढच्या लेसन मध्ये सगळ्यात महत्वाचं टॉपिक घेणार आहोत, ज्याच्याशिवाय इंग्लिश अजिबात होतच नाही. तर तसा टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे पर्सनल प्रोनाउन्स. म्हणजेच काय? आय, वी, यू, दे, मी, माय, माइन असे जे काय आहे हे सगळे आपण शिकणार आहोत. तर विसरू नका आणि आजच सबस्क्राईब करा.